मरणाई आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका विचू बोलवायावीन. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, कैसी संगसरी तुम्हा आमा. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका विचू बोलवायावीन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. हरी दुसरे चरण संताची, दुसरे चरण, दुसरे चरण संताची. हो पंचकृपादाने कथेचा विचार, पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा विचार. पंचकृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. सेवे लागेन सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे. मरणाई आधी राहिलो मरोनी, मरणाई आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोलवायावीन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 3 चरणाचा विराणी प्रकरणातील असून या अभंगातून तुकोबाराय आम्ही मरणाच्या अगोदरच कसं मरून गेलो, म्हणजे सोप्या भाषेत आपल्या विद्या अवस्थेचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निदान भक्त वत्सल जगताधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगतवंत जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज. हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये आज सर्वांना ज्ञातच आहे कैलासवासी श्री लक्ष्मणराव सोपानराव नागरगोजे यांच्या वर्षश्राद्धानिमित्ताने पुण्यस्मरणानिमित्ताने आज कीर्तनाचं आयोजन विनीत श्री गोविंद लक्ष्मणराव नागरगोजे, बालाजी लक्ष्मणराव नागरगोजे आणि महादेव झरीचंद, बरोबर, झरीचंद नागरगोजे, शोकाकुल समस्त नागरगोजे परिवार यांच्या माध्यमातून आणि आदरणीय श्री हरिभक्त पारायण आपल्या परिसराचं मोठं वैभव असणारे मृदंगाचार्य श्री आमचे भागवजी महाराज बचाटे महाराजांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाट्याला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेवा पूर्णत्वाकडे नेणार आहोत. उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त पारायण आमचे माऊली महाराज खवणे, माऊली महाराज उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त पारायण आमचे सुधीरजी महाराज पळशीकर, सुधीरजी महाराज उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी गावातून परिसरातून आलेली ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन महाराज मंडळी, गावातील गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, आदरणीय मृदंगाचार्य आपल्या परिसराचं मोठं वैभव असणारे मृदंगाचार्य श्री हक्तप्रामचे कृष्णदादा भोरकडे कृष्ण महाराज उपस्थित आहेत. उपस्थित मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि आता अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीनं प्रवास चालू करतो. विठ्ठल
कैलासवासी लक्ष्मणराव सोपानराव नागरगोजे यांचं पुण्यस्मरण आहे. मी अनेक वेळा सांगत असतो, शेवटी शरीर आहे. शरीर आहे, किती जरी केलं तर शेवटी शरीर आहे. शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. शरीर स्वीकारल्याच्या नंतर जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. याला शास्त्रामध्ये आकार शब्द वापरलेला. आकार आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. विकार म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन विकार आहेत, आणि आकार म्हणजे शरीर. आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात. आकाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विकार म्हणतात, आणि माणसाच्या आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात. तुम्ही शरीर स्वीकारलं की तुम्हाला जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही म्हणून चालत. ज्ञानोबा गोड बोलतात बघा, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या धनंजया ना म्हणू नये, ना म्हणू नये. देहाच्या गावाला आलोत ना आपण, देहाच्या तर जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात, कारण आपण गावाला देहाच्या आलेलो. तसं पाहिलं तर माणसाच्या जीवनात मुख्य 3 सोहळे असतात बघा. एक जन्माचा आहे, एक लग्नाचा आहे आणि एक मरणाचा आहे. 3 सोहळे. आता लग्नाचा सोहळा हा ज्याच्या त्याच्या मनावर आहे, साजरा करायचा नाही करायचा ज्याच्या त्याच्या मनावर आहे गुरुजी. पण गंमत आहे, याच्यातला तुम्ही जन्म नावाचा सोहळा साजरा केला की तुम्हाला मृत्यू नावाचा सोहळा साजरा करा म्हणायची गरज नाही, तो करावाच लागणार आहे. लग्नाचा सोहळा तुमच्या मनावर आहे, पण मरणाचा सोहळा साजरा करावाच लागणार आहे, कारण आपण सोहळा साजरा जन्माचा केलेला आहे. मला सांगा, आपण स्वागत जन्माचं करतो का आपण स्वागत मरणाचं करतो? जन्माचं. बरोबर. आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? जन्म आवडतो. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले? दोन्ही पण. आवाज असा आवाज येतोय ना, बोलणं समजतंय ना, आवाज काय अडचण नाही ना. सूर्य सकाळी उगवलेला आवडतो का रात्री मावळलेला? उगवलेला. आता उद्या सकाळी सूर्य उगवला की सगळ्यात अगोदर मी जाऊन सांगणार आहे, अजिबात मावळायचं नाही. हे शक्य आहे का? नाही. सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलंय ना, तसं मावळताना सुद्धा स्वागत करावाच लागेल, कारण स्वागत उगवताना केलेलं आहे. तसं जन्माचं स्वागत केलं की मरणाचं सुद्धा स्वागत करावाच लागतं, नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत. तो कोबऱ्या गोड बोलतात बघा. उपजल्या पिंडा मरण सांगाती, उपजल्या पिंडा मरण सांगाती, उपजल्या पिंडा मरण सांगाती, उपजल्या पिंडा मरण सांगाती. परतू माझा देश उपजल्या पिंडा मरण सांगाते. पिंडा उपजल्या म्हणजे जन्माला आलेल्या. काय? मरण सांगाते. त्या पिंडाला सांगा मरण्यासाठी जन्माला आलास, मरण्यासाठी जन्माला आलास. म्हणजे मरणाची तव गाठोडी
पदरी जिने तोचीवरी माप भरी. याचा अर्थ असा आहे गुरुजी, हे पा आपण जगण्यानं जगत नाही, मरणानं जगतो. आपण जगण्यानं जगत नाही, मरणानं जगतो. मला सांगा, 1 लिटर पेट्रोल मध्ये कमीच राहू द्या, काय हॉर्मोन जास्तच घुमायला. 1 लिटर पेट्रोल मध्ये मोटरसायकल जास्तीत जास्त किती किलोमीटर चालेल? 45 40 45 50. प्लॅटिना घेऊ ती 60 चालत नाही. प्लॅटिना आवरेज चांगले ते 60 प्लॅटिना गाडीला बरोबर. 60 किलोमीटर 1 लिटर पेट्रोल मध्ये ऊर्जा. आपल्याला वाटतं, आपल्याला असं वाटतं 60 किलोमीटर गाडी इथपर्यंत आली नाही, पेट्रोल खात गेली. वाटायले जगायलो नाही, खरं मरणाकडेच चाललो. खरं मरणाकडेच चाललो, जगायलो नाही. आयुष्य जात आहे काळ जपत स्वयताचा बोर. आयुष्य जात आहे, पहा पुढे चाललं नाही, मरणाकडचं. अजून किती आहे अवकाश अवकाश, अजून किती आहे अवकाश अवकाश, अजून किती आहे अवकाश, अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी वाटायाचे पाने अजून किती आहे, अजून किती आहे अवकाश. घडी घडी वाटायाची पाने अजून किती अवकाश, अवकाश आहे अवकाश, आहे अवकाश. टाळी नियमन भागवत महाराजांकरता वाजवावं लागेल. जोड तशी लावून ठेवली. वा, एकदा टाळी वाजवा आमच्या टाळकरी. घडी घडी काळ वाट याची पायी अजून किती आहे अवकाश. वाटायला जगायलो नाही, खरं मरणाकडेच चाललो, मरणाकडे चाललो. ज्ञानाबर म्हणतात ना, जवरी संगो प्रकृतीचा तववरी त्यागुण घडे कर्माचा. आणि ऐशाही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. परिस्पा सव्यसाची मूर्ती लावणी देहाची आणि खंती करी ती कर्माची ते गावंडे गा. ज्ञानोबाऱ्या म्हणले शरीर स्वीकारलं कर्म करणार नाही, शक्यच नाही. तसं जन्म मरण देह स्वीकारला ना, नाही म्हणून चालत नाही. शास्त्र असं सांगतं पा, प्राण नावाचा धर्म तुम्ही स्वीकारला, प्राण शरीरातला, की तुम्हाला क्षुधा आणि तृषा हे प्राणाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात, कारण तुम्ही प्राण स्वीकारलेला बरोबर. मन नावाची संकल्पना तुम्ही स्वीकारली, शरीरातली मन स्वीकारलं की तुम्हाला शोक आणि मोह हे मनाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. तसा देह स्वीकारला की गायच्या पंचुण्याची डबी हे जन्म आणि मरण हे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. नाही म्हणून चालत नाही. देह स्वीकारला की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही, हे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. आता मला सांगा, आपण राहतो कुठं? जगामध्ये बरोबर. आलोत कुठं? जगामध्ये. जगामध्ये आलोत ना, याचाच अर्थ आपण जन्म मृत्यूमध्ये आलोत. असं कसं काय? बघा तुम्ही, ज आणि ग असे 2 अक्षर आहेत. ज शब्दाचा अर्थ आहे जन जायते म्हणजे उत्पन्न होणे, आणि ग शब्दाचा अर्थ आहे गम गच्छती म्हणजे नष्ट होणे. म्हणजे जग शब्दातच दडलेलं आहे, काय जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. मग जर जग शब्दातच जरी जर दडलेलं असेल, जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं, मग अशा जगात राहून आपण अमरत्वाची संकल्पना मांडणं किती चुकीची गोष्ट आहे. शरीर स्वीकारलंय ना तुम्ही, शरीर स्वीकारल्या तुम्हाला जन्म मृत्यू नाही म्हणून चालतच नाही, नाही म्हणून चालतच नाही. वेदांत शास्त्राने शरीर विकाराचं चिंतन केलं. वेदांत शास्त्राने अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यती हे शरीर विकार सांगितले. याच्यातलं तुम्ही पहिल्या विकाराला स्पर्श केला, जन्म अस्ति म्हणजे स्पर्श करत 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 शेवटी विनश्यती इथपर्यंत यावंच लागतं. पण भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलं. भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपणे गेले ज्ञानता, तारुण्य दशा विषय व्यता,
वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे बरी मागुता मरे जीवना. पा म्हणजे वेदांत शास्त्राने सांगितलं असती जायते वर्धते विपरिणाम ते अपक्ष्यते आणि विनश्यती. भक्तिशास्त्राने सांगितलं बालपण गेलं की तारुण्यपण, आणि तारुण्यपण गेलं की म्हातारपण, आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण. पुढं पण नाही म्हातारपण गेलं सरपण होते ना. असं का? त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारलेलं आहे. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत, नाही म्हणून चालत. ते विठ्ठल 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 विठाला विठाला आपला मुद्दा आहे शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. ते फेटा बांधला मग अशी आणि ते विठोबर मग चालू गडबडीने निघालो होतो आम्ही. गडबडी निघाल्याच्या नंतर हे उपर नाही का तिथंच विसरलं. तिथंच विसरल्याच्यानंतर पुन्हा तेच बाहेर गेलो आणि ते असं उपरणं हे केलं. आठवण ह्या उपरण्याचा पहिला काठ उचलला असा खांद्यावर घातला. गुरुजी ते उपरण्याचा पहिला काठ उचलून खांद्यावर घातला का ते उपरण्याचा दुसरा काठ उचलायची गरजच पडली नाही. तो आपापच खांद्यावर आला. पहिला काठ उचलून खांद्यावर टाकला का उपरण्याचा दुसरा काठ उचलायची गरजच पडली नाही. तसा जन्म नावाचा काठ एकदा उचलला तुम्ही, मृत्यू नावाचा काठ उचलायची गरज नाही. तो आपापच येणार आहे, आपापच येणार आहे. त्याचं असं का बरं? त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारलेलं. शरीर स्वीकारलेलं मन. ते खोकलाला चालू झाला म्हणून ते मेडिकलवरती ते खोकल्याची बॉटल घेतली. दादाश्री त्या बॉटलवर तारीख लिहिलेली होती. खोकल्याची बॉटल ज्या दिवशी तयार झाली का ती तारीख त्याच्यावर लिहिलेली होती. मला त्याचं नवल नाही वाटलं, पण त्याच बॉटलवर दुसरी तारीख लिहिलेली होती. कोणती? एक्सपायरी डेट संपणार आहे का ती तारीख त्याच्यावर लिहिलेली होती. म्हणजे दोन्ही तारखा त्याच्यावर लिहिलेल्या होत्या. मग मी त्या दुकानदाराला विचारलं, म्हणलं ही कधी लिहिलेली? ते म्हणे दोन्ही तारखा एकाच दिवशी लिहिलेल्या आहेत आणि एकाच पेनने लिहिलेले. मग तसंच आहे, ज्या दिवशी जन्मलोत का त्या दिवशी मरणाची तारीख सोबतच घेऊन आली. जन्माले बाळे त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाही काळ. काळ वाट पाहतो म्हणून वाट पाहतो. बरं ठीक आहे, का वाट पाहतो? कारण काळाचं खाद्य काय आहे? देव काळाचे हा काळाचे भातुके असे एक वचन आहे ना. शरीर काळाचे भातुके असे एक वचन आहे बघा. विठ्ठल 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 याचा अर्थ शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. बरं ठीक आहे, मग तुम्ही म्हणता महाराज, तुम्ही मागापासून म्हणता की जन्म मरण संपत नाही, जन्म मरण संपत नाही. मग जन्म मरण संपतच नाही का? ऐका, संत महात्म्यांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली आमच्या संतांच्या जीवनात, ते जन्म आणि मरण या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले. या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले. बेज बाजोनी केली नाही आमा जन्म नाही, आमा मरण नाही. जन्म आणि मरण या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले. बरं ठीक आहे, तुम्हाला कस का जन्म मरण आहे तुकोबार आहे? कारण महाराज म्हणले जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत ना, हे आकाराला आहेत. हे दोन विकार आकाराला आहेत, पण आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. आकारासी कैचा ठाव
देह प्रत्यक्ष झाला देव. आमचा देह राहिला नाही, आमचा देव झाला. आणि आमचा देव झाल्यामुळं आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. अभंगाचं मरणाही आधी राहिलो मरोनी. मरणाही आधी राहिलो मरोनी. मरणाही आधी राहिलो मरोनी. मरणाही आधी राहिलो मरोनी. मरणाई आधी राहिलो मरून. मग केले म्हणे होते तैसे. आम्ही मरणाच्या अगोदरच मरून गेलो तुकोबा. मरणाई आधी म्हणजे जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत ना. तुकोबाराय म्हणले हे दोन विकार आकाराला आहेत, आकाराला. पण आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. आकारासी कैसा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव. आमचा देह राहिला नाही, आमचा देव झाला. देव पाहावया गेलो देवच येऊन येते. देव झाला. आणि एकदा देव झाल्यावर जन्म आणि मरण दोन विकार कशाला राहतील? राहू शकत नाही. उदाहरण दिले तुकोबारांनी. साखरेचा नोहे ऊस आमाक्याचा गर्भवास. साखरेचा नोहे ऊस म्हणजे आता उदाहरण दिले पा. समजा ऊस तोडणी झाली आणि ऊस कारखान्याला गेला आणि कारखान्यात त्याची साखर तयार झाली. शेतकरी पळत आला आणि म्हणला नाही आम्हाला दुसऱ्या कारखान्याला द्यायचा, आमचा ऊस वापस द्या. त्याच ऊसानं आणतील. हो म्हणजे भरून एकदा साखर तयार झालं परत ऊस कसं तसा एकदा देव झाला की मग यद्गत्वा न निवड, मग पुन्हा परत यायचं काम नाही. म्हणजे मला मुद्दा मांडायचा. एक आमचा देव झाल्यामुळं आम्ही जन्म आणि मरण या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. म्हणजे आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. त्यांची सरली येरजार झाला सुफल व्यापार. आज संसार सुफल झाला गे माय. देखियले पाय विठोबाचे
म्हणे जन्म मरण रूपी व्यापार आमचा सफल झाला. आम्हाला जन्मच नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही तुकोबार आहे? कारण त्याचं कारण आहे काय? आम्हाला माहिती आहे पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो तुकोबार आहे म्हणले. पण तुकोबार म्हणले आम्हाला नाही जन्म घ्यावा लागत. तुम्हाला का नाही जन्म घ्यावा लागत तुकोबार आहे? कारण तुकोबार आहे म्हणले आमच्या ठिकाणी पाप राहिलं नाही आणि पुण्य राहिलं. लागून दियांगा पाप पुण्य, लागून दियांगा पाप पुण्य, लागून म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि अग्निरूप झाल्यामुळं लागोन दो पाप पुण्यांगा. अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगे नातळे त्या. पाप नाही आणि पुण्य नाही किंवा उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पाप पुण्य लागत त्या. म्हणजे पाप राहिलं नाही आणि पुण्य राहिलं नाही. कस काय? आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झालोत म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालोत एक आणि अग्निरूप झालोत म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालोत दोन. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालोत म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालोत. आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पावया गेलो देव चिवणी ठेलो याला म्हणायचं नाम स्वरूप. ज्ञान स्वरूप नाम स्वरूप आणि दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळं लागोन्य दो पाप पुण्यांगा म्हणून पाप नाही पुण्य नाही. बरं बघा, हे अग्निरूप झालं कशाला पाप आणि पुण्य राहील? मी अनेक वेळा उदाहरण देत असतो. एखादं झाड असावं आणि त्या झाडावर सगळ्याच पक्षाचे घरटे असावं. सगळ्याच पक्षाचे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी हे पक्षाची म्हणजे चिमणी हे मोठ्या छोट्याला घ्यावं. पक्षाची म्हणजे चिमणी नवीनच पोपट हे नुसता पोपट कावळा कबूतर त्या सगळ्याच पक्ष्यांची घरटी असो एखाद्या झाडावर घरटी असावं आणि त्या झाडाला असं आग्नी लागावं. दर ते झाड असं. मला सांगा झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? जिकडं रस्ता दिसल तिकडं. आगी लागली रुकी ते कोणी सैरा पळती पक्षी ज्ञानोबा म्हणतात. झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडं रस्ता दिसल तिकडं पळतात तसं अंतःकरण वृत्तीला अहम ब्रह्मस्वरूपी आग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतःकरण वृत्तीला नामचिंतनाचा आग्नी लागल्याच्या नंतर अंतःकरणातले काम क्रोध लोभ हे जातील याच्यात नवल नाही. पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागोन दो पाप पुण्यांगा म्हणून पाप नाही आणि पुण्य नाही. जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? पाप पुण्यामुळं. कारण पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पण तुकोबारा म्हणले पाप आणि पुण्यच नाही. पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही याचाच अर्थ मरण नाही आधी मरोनी. आता पाप आणि पुण्य राहिलं नाही. गुरुजी जन्माचं अजून एक कारण आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. म्हणजे हे पा मरणाच्या वेळी जर वासना उत्पन्न झाली का मरणाच्या वेळी त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मरणाच्या वेळी वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपमारी तरी तपमारी
अंतकाळी तरी तपोबळी जन्म धरी. गुरुजी तुकोबाऱ्या म्हणले वासनीमुळे जन्म तुम्हा आम्हाला घ्यावा लागण्याच्यात नवल नाही, तरी तपोबळी म्हणजे आपल्या तपाच्या बळानं कितीतरी सक्षम झालेला महात्मा असला आणि त्या महात्म्याला जर मरण्याची वेळी वासना उत्पन्न झाली का त्या महात्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जड भरता राजा हरी घर गेला, हरी घर गेला. जड भरता राजा हरी घर गेला, हरी घर जड भरत राजा हरणी गरबा गेला गाला तो गातला वासनी बी. मनुष्याला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो, वासनेमुळे. पण तुकोबाराय म्हणले आम्हाला नाही जन्म घ्यावा लागत. तुम्हाला का नाही जन्म घ्यावा लागत तुकोबाराय? कारण तुकोबाराय म्हणले आमच्या ठिकाणी वासनाच राहिली नाही, म्हणजे वासनाच राहिली नाही. तो का म्हणे अवघी आवरिले वासना, म्हणे अवघ्यावरील वासना आता नारायणा दुसर्यापासोनी अवघी वासना आवरिली. मग कुठं? आता नारायणा म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली परमार्थात आणून ठेवली. आता वासनाच राहिली नाही. आणि जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? वासनेमुळं. पण तुकोबरा म्हणजे वासनाच राहिली नाही. आता मनुष्याची वासना किती संपाव? हे पा वासना किती संपाव? आपण आरती वावळतो देवाला आरती, आणि आरती वावळत असताना कापराची डबी घेतली आणि कापुराची डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी कशाची? शिरेची कापराची एक एक वडी घेतली. एक टाइम असा येतो, कमी राहू द्या काय शिटी होत्या, एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापुरात येतो का नाही? पण गुरुजी तुकोबाऱ्या म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणले. कापराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपाव. वासनेचे बीज जळून जाय किंवा वासना निमाली समूळ ज्याची किंवा समूळ वासना नुरवावी ऐसे मज करून ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी. तुकोबाऱ्या म्हणले आता वासनाच राहिली नाही. आणि चला आता मला सांगा जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? सासरवाडीचा मार्काने वासने.
वासनेमुळं. ते आमच्या इथं काल जावायला हानतान पाहिजे येताना मी आमच्या इथे आठवलं. जन्म कशामुळे घ्यावा लागला? वासनेमुळं. पण तुकोबाऱ्या म्हणले वासनाच नाही, वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही याचाच अर्थ मरण नाही आधी राहिलो मरोनी, म्हणून मरणाच्या अगोदर मरून गेलो. पा जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, ते पण राहिलं नाही. जन्माचं दुसरं कारण वासना, वासना पण राहिली नाही. जन्माचं अजून एक कारण गुरुजी, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, हो केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची उपजले मेले ऐसे किती. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो, पण तुकोबाऱ्या म्हटले आम्हाला नाही जन्म घ्यावा लागत. का? कारण आमच्या ठिकाणी कर्मच राहिले नाही, कर्म राहिले नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. तुकोबाऱ्या म्हणले संचित कर्म हे ज्ञानानं नष्ट झालं, कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं. दुसरं क्रियमान, क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबाऱ्या म्हणजे चालू कर्म मी ब्रह्मार्पण केलं, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. आणि संचित
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा प्रारब्ध प्रारब्ध भगवंताच्या कृपेने नष्ट झालं. हरी कृपे त्याचा नाश झाला. बघा, संचित ज्ञानानं नष्ट झालं, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेने नष्ट झालं. म्हणजे आता कर्मच राहिलं नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ मरण नाही आधी राहिलो मरोनी मग केले म्हणी होते तैसे. आता स्थूल शरीर पडण्याच्या अगोदरच आम्ही हे शरीर पडण्याच्या अगोदर आम्ही याचा बाद करून टाकला. म्हणजे सूक्ष्म शरीराचा बाद करून टाकला. मरण म्हणजे काय? याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. बसा बसा. मरण म्हणजे याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. या शरीराची आसक्ती सुटणं, या शरीराचं तादात्म्य सुटणं, या शरीराचं समन सुटणं म्हणजे देह जाओ आत्वा राहो ही अवस्था प्राप्त होणं, यालाच मरण म्हणतात. यालाच मरण म्हणतात. त्याचं तादात्म्य सुटणं हेच मरण आहे. म्हणजे संत महात्मे शरीर सोडित नाहीत, शरीराचा समन सोडतात. संत महात्मे शरीर सोडत नाहीत, शरीराचा समन सोडतात. आणि आपण शरीर सोडतो पण समन सोडित नाही. मेल्या सुद्धा जिवंतपणे आपण शरीराचा समज सोडितच नाही, पण मेल्या सुद्धा शरीराचा समज आपण सोडत नाही. आणि संबंधाचे नाते शरीर संबंधाचे नाते शरीर संबंधाचे नाते शरीर संबंधाचे पण आपण शरीर सोडतो पण समज सोडित नाही. देहाचा मेल्या सुद्धा आपण शरीराचा समज सोडित नाही. जिवंतपणे तर सोडितच नाही. ते अनेक वेळा उदाहरण देत असतो बघा. ते आमच्या जालना जिल्ह्यातले एक शेतकरी होता. जालना जिल्ह्यातले एक शेतकरी होता. 130 एकर ऊस होता त्याला. 130 एकर ऊस. पोरग कलेक्टर, सुनबाई वकील, मोठा माणूस, 3 गाड्या बसायला, बैलगाड्या. हे मोठा माणूस, मग त्या गाड्याचे नाव येत नाही, बैलगाड्या म्हणलं मात्र कुठं का फिरायला. मोठा माणूस आणि त्यांना नाना म्हणायचे, सगळे नाना म्हणायचे. आणि त्या गंमत अशी झाली बघा. 75-80 वय असेल म्हाताऱ्याचं. म्हणजे आपण मेल्यासुद्धा शरीराचा समज सोडित नाहीत हे मी सांगालो. 75-80 वय असेल म्हाताऱ्याचं. आणि ते एक दिवशी मात्र मेलं पहा. हो, एक दिवशी मेलं ते. एक दिवशी मात्र मेलं. आणि मेल्याच्या नंतर हे लोक मातीला लोक काही ना मातीला आता आलं नाही म्हणून काही जण दुसऱ्या दिवशी सावडाचा कार्यक्रम आला. पण काही जणांना 4-5 दिवसानंतर माहिती झालं की जालन्याचे नाना गेले म्हणून. मग काही जण म्हटले आता असं भेटून येऊस तर काही जण दाव्याला आले. आता आमच्याकडे गंगा नदी आणि गोदावरी नदी, दाव्याला आले. आणि दाव्याला आल्याच्या नंतर हे गर्दी, तिथं दाव्याला गर्दी. इकडे प्रवचनाचा कार्यक्रम चालू आणि इकडे पिंडदानाचा कार्यक्रम चालू. पण गंमत अशी झाली, गुरुजी कावळा शिवायला तयार नाही. कशाला? पिंडाला कावळा शिवाना. काय करावं? मग एक जण म्हणला एक काम करा, मुलगा, सुनबाई, नातू 2-3 जा बरं तुम्ही आणि पाया पडून या. म्हणजे 2-3 तिथं गेले पिंडापाशी. नाना अमकं तमकं काय जे नानाची इच्छा असेल ते बोलायचे आणि परत आले. तरी कावळा शिवायचं. आता काय करावं? ते प्रवचनाला खुनवायचे. कावळा शिवाना सोडताचे ना. आता काय करावं? मग एक जण म्हणला एक काम करा, काय जेवढे पाहुणे रावळे नाते गोते जवळचे आलेत का तुम्ही सगळेच जा बरं आणि पाया पडून या. मी सगळेच गेली तिथं. मग एक जण नाना अमकं तमकं गायच्या चुन्या डबे बिड्या काय
आणि परत यायचे तरी कावळा शिवायचं. आता काय करावं काय करावं काय करावं, कावळा शिवा. गंमत अशी झाली, त्या दाव्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. तिथं त्या दाव्याला कारखान्याचा चेअरमन आलेला होता. मग 10-5 कार्यकर्ते उठले तिथून, 10-5 कार्यकर्ते उठले आणि चेअरमनकडे गेले. चेअरमन जवळ गेले. चेअरमन जवळ गेला. चेअरमन म्हणला, इथं काय काम आहे, इथं काय काम आहे, तिथंच बसायचं ना. चेअरमन इथं काय काम आहे. मग त्यातला एक कार्यकर्ता म्हणला, काही म्हणा साहेब, तुम्हाला जावं लागत आहे. ते म्हणलं कुठं, ते म्हणलं कुठं, पिंडाच्या पाया पडायला. ते चेअरमन म्हणला, होय तिकडं पिंडाच्या पाया पडायला. मग का पाव नाही का तो मेल्याला, उगा 130 एकर ऊस एका सोयनं आपल्या कारखान्याला येतोय म्हणला. पुढं पोरग इकडंच आणीन, हे समन टिकवा म्हणून आलो म्हणला मी. मला काय करायचं अजून 1 तासभर का बसणार, आपण जात नसतो. ते कार्यकर्ते म्हणले, काही म्हणा साहेब, तुम्हाला जावंच लागते. ऐकाच ना. आग्रह धरला उठिलो होता चेअरमनला. त्या कार्यकर्त्या चेअरमनला उठिलं आणि चेअरमन गेला तिथं पिंडापाशी चेअरमन गेला आणि अशा हात जोडे त्या नाना म्हणायचे ना. पिंडापाशी गेला, हात जोडे म्हणला, नाना काहीच चिंता करू नका, 8 दिवसात टोळी टाकतो उसाव. तसं हो 8 दिवसात टोळी टाकून सगळाच ऊस घेऊन जातो. तसं म्हणलं कीच कावळे बाका बाका बाका. आता चेअरमनला बी उठू द्या ना, हे कावळे. माझा मुद्दा लक्षात आला का, मला मुद्दा मांडायचा. मला सांगा, जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही, सोडलं ना. अहो शरीर सोडलो, पण शरीराचा संबंध बये भीतनारी तुका म्हणे तुम्ही बये भीतनारे. तुका म्हणे तुम्ही बळी भिकरा. कैसी संग
नकावेच मन पाया पाया मीन